आजची जी निवडणूक झाली या निवडणुकीतला जो विजय माझा झालेला आहे तो हा विजय माझा नसून माझ्या प्रभागातील तमाम जनतेचा आणि माझ्यासोबत असलेल्या हा तमाम युवकांनी ज्यांनी मला सगळ्या जाती निरपेक्ष एकता करून आणि माझ्यासाठी जो संघर्ष केलेला आहे त्यांनी जीवाचं रान केलेलं आहे। जे एकीकडे या शहरातले मोठमोठे नेते ज्यांनी माझ्या विरुद्ध आघाडी असताना कॅन्डिडेट दिले तरीही माझ्यासोबत जनता उभी राहिली आणि त्यांनी जो प्रकारे साथ दिला, ज्या युवांनी मला जो साथ दिलेला आहे हा विजय माझा नसून हा माझ्या भावांचा। मी कार्यकर्ता हा शब्द वापरणे कारण त्यांनी कार्यकर्त्याप्रमाणे नाही तर भावाप्रमाणे काम केलेलं आहे, म्हणून पहिल्या विजयाचं समर्पण हे माझ्या मित्रपरिवार आणि माझ्या परिवाराला आहे। त्याचसोबत मी माझ्या बुलढाण्याच्या माझ्या वार्डातल्या जनतेचा धन्यवाद देऊ इच्छितो की जिथे धनशक्ती मोठ्या प्रमाणात येत होती आणि माझ्या काही वैयक्तिक कारणामुळे मी निवडणुकीत ज्याप्रमाणे पाहिजे तसं येत नसताना जनतेनं माझी ती अडचण जाणून समजून ही निवडणूक स्वतः हाती घेऊन ते लढलेले आहे। माझा सर्व उमेदवाराच्या हिशेबानं प्रचार त्या मानानं कमीच झालेला आहे, लोकांना भेटणंही कमी झालेलं आहे, परंतु जनतेने माझी अडचण समजून मला जे मतदान केलेलं आहे आणि माझ्या भावनांना समजलेलं आहे त्याच्यामुळं मी जीवनभर त्यांचा ऋणी राहील आणि याचा बदला मी बोलून देणार नाही। तर या कामाच्या मोबदल्यात त्यांना या केलेल्या कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न करेन। तुमच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात मतदारांना पैसे वाटण्यात आलेले आहेत। पैसे वाटण्यात आलेले आहे असे मी ऐकलेले आहे, कोणी म्हणे 5,000 कोणी 10,000, परंतु असं म्हणून मी माझ्या वार्डातल्या जनतेचा अपमान करणार नाही कारण कोणत्याही प्रकारच्या विना पैशाचा आणि मी जेव्हा आत्ताच तुम्हाला म्हटलं की मी प्रभागात त्या मानाने कमी फिरलो, मी माझ्या काही वैयक्तिक हॉस्पिटलच्या कारणाने कमी फिरलो, तेव्हा ह्या जनतेनं जेव्हा निवडणूक स्वतः अंगावर घेतलेली आहे तर यावेळेस पैशाचं महत्त्व काय असते आणि काय नाही हे आज जनतेनं लोकांना दाखवून दिलेलं आहे। खरंच जर पैसे वाटल्या गेलेले आहे ह्या ज्या गोष्टी ऐकलेल्या आहे आणि अशा वेळेस जनता न पैसे घेता प्रामाणिकपणे काम करते, सर्व समाज मिळून एक होतात आणि विकासाला साथ देतात, हाच सगळ्यात मोठा आज बुलढाण्याचा विजय।